मोहोळ तालुक्यातील जनतेनं मोठा विश्वास दाखवत सलग 60 टर्म आमदार म्हणून निवडून दिल्यानं तालुक्यावर आपलं निर्विवाद वर्चस्व राहिलं। मग दहशतवाद, गुंडगिरी अशा आरोपांमध्ये तथ्य ते कोणतं, असा सवाल माजी आमदार राजन पाटील यांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। यामध्ये अनगर नगर पंचायतीत 17 सदस्य अविरोध निवडून आणताना चर्चेत राहिलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील भाजप उमेदवार आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या स्नुषा प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचीही अविरोध निवड झाली। निवडीनंतर राजन पाटील यांच्या समर्थकातून मोठा जल्लोष करण्यात आला। भाजप पक्षप्रवेशानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लागणार होती। याची धडाकेबाज सुरुवात अनगरपासून झाली असं एकंदरीत चित्र सांगतं। शिवाय तालुक्याची राजकीय समीकरण बदललीत हे देखील सिद्ध झालं। इकडे विरोधकांनी बाद झालेल्या उमेदवारी अर्जाविषयी काही मुद्दे उपस्थित केले, मात्र याबाबतही निवडणूक अधिकारी मुळीक यांनी स्पष्टपणे आपलं स्पष्टीकरण दिलंय। उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही नाही, तसंच अन्य तांत्रिक मुद्दे आवश्यक त्या नियमानुसार तपासले गेले। याबाबत विधी सल्लागारांशी सल्लामसलत झाली। यानंतर निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर हा अर्ज बाद करण्यात आला। ऑफलाईन अर्जात खाडाखोड झाली असा मुद्दा मांडणाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज पाहावा असं देखील निवडणूक अधिकारी मुळीक यांनी म्हटलंय। आणि त्यांनी जे सूचक दिले होते त्यांचा पण मतदार यादीतला अनुक्रमांक हा चुकीचा होता आणि त्यांनी जो वयाचा पुरावा देणं अपेक्षित होतं सूचक आणि उमेदवाराचा तो दिला नव्हता, असे 5 त्यांचे आक्षेप होते। त्या 5 आक्षेपांमधला आम्ही ज्यावेळेस पडताळणी केली आयोगाच्या वेळोवेळीच्या जे सूचना होत्या त्यानुसार जे 3 मुद्दे होते ते किरकोळ स्वरूपाचे होते, म्हणजे तांत्रिक होते। मतदार यादीतला अनुक्रमांक चुकीचा असणे, प्रभाग क्रमांक चुकीचा नमूद करणे आणि वयाचा पुरावा न देणे, ह्या तांत्रिक आणि ह्या किरकोळ त्रुटी आहेत ज्या आम्ही आमच्या लेवलवरून त्याची पूर्तता केली। जे 2 मुद्दे होते की सूचकची त्या फॉर्मवरती सही नाही, हा मुद्दा होता तो मेजर आहे। म्हणजे आयोगाचे सगळे जे काही आदेश आहेत, निवडणुकीचे जे अधिनियम आहेत त्यामध्ये सूचक आणि उमेदवाराची सही कुठं राहिली असेल तर त्या मुद्द्यावरती आयोगाचं असं म्हणणं आहे की त्याच्यावरून तुम्ही त्यांचा जो उमेदवारी अर्ज आहे जर हरकत आली किंवा तुम्हाला लक्षात आलं तर तो तुम्ही बाद करू शकता। यामध्ये पैसे घेण्याचा न्याचा हे एकदम चुकीचे आरोप आहे। अर्थात प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या अध्यक्षपदाची अविरोध निवड ही सरळ मार्गी दिसून येते। या उपर विरोधकांनी न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय कुठपर्यंत आणि कसा सिद्ध होतो हे येत्या काळात दिसून येईल। आता अनगर इथल्या निकालाबाबत जे काही बोललं गेलं त्यात नवा मुद्दा तसा नव्हताच। आज लोकशाहीची पाळमुळं खोलवर रुजली गेली आहेत। वाड्या वस्त्या देखील याला अपवाद म्हणता येत नाही। सोशल मीडिया सारखं व्यासपीठ प्रत्येकाच्या हाती असताना दबावतंत्र, दहशतवाद, गुंडगिरी अशा आरोपांना कोणी गांभीर्यानं घ्यावं अशी आजची परिस्थिती नाहीये। दुसऱ्या बाजूला असे आरोप होत असताना मोहोळ तालुक्याचा विचार केला तर हा तालुका कायमच माजी आमदार राजन पाटील यांच्या पाठीशी उभारलाय। स्वतः त्यांनी आमदारकीची हॅट्रिक इथून साधली, तर पुढच्या 4 टर्म त्यांनी उभे केलेले उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्यात आले। असं एखाद्या तालुक्यावरचं निर्विवाद वर्चस्व दहशतवाद किंवा गुंडगिरीवर मिळवता येत नसतं, ही बाब तितकीच उघड आहे। याचा विचार विरोधक करताना दिसत नाहीत। केवळ बदनामीचं तंत्र म्हणून एक वेळ हे मान्य करता येईल। तालुक्यातून 7 टर्म मिळणारं असं जनसमर्थन नक्कीच कुठल्या दबाव तंत्रावरचं नसतं, हेही तितकंच खरं आहे। मोहोळ बाबत काय आणि अनगर बाबत काय हेच आपल्याला म्हणता येईल। आणि असाच काहीसा मुद्दा माजी आमदार राजन पाटील यांनी मांडलाय। गुंडगिरी, दहशतवाद मानला तर तो काही वेळपर्यंत चालेल। 4 दशकं लोक आमच्या पाठीशी आहेत याचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं असं राजन पाटील यांनी म्हटलेलं आहे। गुंड आहे, दादागिरी आहे, आम्ही भांडणं करणारी माणसं आहे, ही अशी ग्लोबल नीती अवलंबून काही माणसं त्या ग्लोबल नीतीचा उपयोग होऊन
आपल्याकडं लोक परिवर्तित होतील ही ग्लोबल नीती दुसऱ्या महायुद्धात का तिसऱ्या महायुद्धात वापरली गेली होती. त्याचा दाखला घेऊन इथं ही माणसं आता ग्लोबल नीती राबवली की एक गोष्ट जर 10 सांगितली तर कदाचित ती माणसाला खरी वाटायला लागते. अशा भावनेनं ही खुळी माणसं हे आमच्याबद्दल टीका करतायत, टिप्पणी करतायत. परंतु तो काळ वेगळा होता. शतकाच्या पूर्वी ती नीती चालत होती. आता खूप लोक हुशार झालेत. प्रत्येकाच्या घरातली मुलं मुली क्वालिफाईड आहेत. तुम्ही असं सांगू नका की मांजर डोळे झाकलं की जगाचं डोळं झाकलं आपण दूध पिऊ. ही जी म्हण आहे ती म्हण इथं लागू होईल. इथं कुठल्याही प्रकारची तुम्ही अशी ग्लोबल नीती वापरायचा प्रयत्न केला तर तुम्ही जितकी ग्लोबल नीती वापराल तितकं तुम्ही पाठीमागे जाल. लोकांना तुमच्याबद्दल घृणा निर्माण. आज त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशानं तालुक्याचं चित्र बदललंय. निवडणुकीत अनगर नगरपंचायत आताच निर्विवादपणे भाजपच्या ताब्यात आली आहे. मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागा आहेत तर पंचायत समितीच्या 12 जागा आहेत. राजन पाटील म्हणतील तो पक्ष आमचा असा त्यांच्या समर्थकांचा पवित्रा आहे. दुसऱ्या बाजूला राजन पाटील यांना मानणारा तालुक्यातील मोठा वर्ग त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील भाजपला मोठं यश मिळवून देतील असं एकूणच वातावरण सांगतं. इकडे जो काही तालुक्यात समविचारी आघाडी म्हणून प्रयत्न झाला तो आज कागदावर देखील आहे की नाही असं चित्र आहे. यातील नेत्यांचे चेहरे विरुद्ध दिशेला आहेत. एका अर्थानं अनगरपासून सुरू झालेली विजयी घोडदौड संबंध मोहोळ तालुक्यात चालवण्यासाठी राजन पाटील हे सज्ज झालेत तर समोर विरोधक विस्कळीत अशा अवस्थेत आहेत. राष्ट्रवादीला तालुक्यात उमेदवार मिळणार नाही असं आज राजन पाटील आत्मविश्वासानं सांगत आहेत. नाही काय झालं पूर्वीच्या काळामध्ये राष्ट्रवादी होतामध्ये आम्ही राष्ट्रवादीची आदरणीय मोठ्या साहेबांची अजितदादांची सगळी विचारधारा आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचवत होतो. त्यामुळं राष्ट्रवादी इथं लोकप्रिय होती. परंतु ज्यावेळेला राष्ट्रवादीची सूत्रच आमच्याकडनं काढून दुसऱ्यांच्या हातात दिली तिने राष्ट्रवादी वाढवण्यापेक्षा आपला TRP कसा वाढेल, आपली प्रसिद्धी कशी वाढेल, आपलं नेतृत्व कसं या तालुक्यामध्ये वाढेल याच्यासाठीच प्रयत्न केला आणि या तालुक्यातील जनतेच्या ते लक्षात आलं आणि म्हणून जनतेनं राष्ट्रवादीपासून दूर व्हायचं ठरवलं आणि म्हणून आज अवस्था अशी झाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरपंचायतमध्ये मोहोळ नगरपंचायत हे मागं राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष होता पहिला. आज तिथं उभा करायला माणसं नाहीत. एकही सिम्बॉलवर तिथं उभा राहिलेलं नाही आहे. अशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे. केवळ चुकीच्या माणसाच्या हातामध्ये पक्षाची सूत्र दिली गेल्यामुळे ही अवस्था झाली आहे. त्यांनी इथलं राजकारण समाजकारण जवळून पाहिलं असून तालुक्याचं नेतृत्व करताना त्यांचं हे विधान महत्त्वपूर्ण ठरतं. बाकी निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी इथे होणार आहेच.